नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 22 मार्च रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षेची ॲडव्हर्टाइज आलेली आहे आणि त्यासाठी आपण विजयश्री नावाची बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर कंबाईंड गट क पूर्व परीक्षा जी होणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण लक्ष्य बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर नेक्स्ट इयरच्या कंबाईंड परीक्षेसाठी गट क गट ब साठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे आणि आता होणारी जी काही गट ब मुख्य परीक्षा आहे त्यासाठी आपण यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची सुद्धा फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेली आहे. या सगळ्या बॅचेसमध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, स्पेसिफिक टाइम टेबल देऊन घेतले जाणार आहे. त्याचबरोबर याच गोष्टी तुम्ही सेपरेट सुद्धा परचेस करू शकता, जसं की नोट्स झालं, टेस्ट सिरीज झालं. यासाठी तुम्हाला अभ्यास मित्रचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि इंस्टाचं पेज फॉलो करा कारण यावर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळेल. मग सुरुवात करूया 22 मार्च रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारताचं स्थान काय? तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जो 2025 आहे मित्रांनो, त्यामध्ये भारताचं स्थान आहे 118वे. ठीक आहे, 118वे. तर आपण जर बघितलं तर बरोबर आहे एकदा. ठीक आहे, चेक करतो. तर भारताचं स्थान जे आहे मित्रांनो ते 118वे आहे. मला कन्फ्यूज हे झालं होतं की मागच्या वर्षी आपलं 126वं स्थान होतं. ठीक आहे, बरोबर ना? तर 126वं होतं. अगदी बरोबर. तर 126वं मागच्या वर्षी आपल्या देशाचं स्थान होतं. यावर्षी 118व्या क्रमांकावर भारत राहिलेला आहे. म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो की 8 गुणांनी भारताचं स्थान जे आहे 8 अंकांनी ते सुधारलेलं आहे. ठीक आहे. फिनलँड जर बघितलं तर टॉपला राहिलेला आहे. फिनलँड नावाचा देश तुम्हाला माहित असेल, या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये हा टॉपला राहिलेला आहे. आपण जर बघितलं सलग 8व्या वर्षी जागतिक आनंद अहवाल वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. भारताचा स्कोर जो आहे तो 10 पैकी 4.389 एवढा आपला स्कोर आता या वर्षी राहिलेला आहे. पूर्वी तो 4.054 एवढा आपल्याला बघायला मिळत होता. आता हा निर्देशांक काढताना काही निकष वापरले जातात. त्यामध्ये दरडोई उत्पन्न लोकांचं जीडीपीच्या आधारावर किती येतं लोकांमध्ये, सामाजिक आधार, निरोगी आयुर्मान, स्वातंत्र्य, औदार्य, भ्रष्टाचाराची धारणा, हे असे काही निकष जे आहे ते बघितले जातात की लोकांकडे पैसे किती आहे, लोकांचं आरोग्य कसं आहे, लोकांना देशात स्वातंत्र्य आहे की नाही, आणि त्या आधारे लोक खुश आहे की नाही हे बघितलं जातं मग देशातील. ठीक आहे. तर 147 देशांमध्ये भारताचा क्रमांक हॅपीनेस रिपोर्टमध्ये 118वा आहे. फिनलँड सलग 8व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. 147व्या क्रमांकावर मग आपल्याला अफगाणिस्तान बघायला मिळतो सगळ्यात शेवटी. दुसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क, तिसऱ्या क्रमांकावर आहे नॉर्वे. हा निर्देशांक कुणी जाहीर केलेला आहे? तर संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास नेटवर्क. ठीक आहे, याला मराठीमध्येच युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट नेटवर्क म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, तर यांच्या मार्फत हा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. आता काही महत्वाची निर्देशांक त्यामध्ये भारताचं स्थान बघूया. भारतात प्रथमच गंगा नदीतील डॉल्फिनची गणना झाली होती, सर्वेक्षण झालं होतं. तर त्यानुसार सगळ्यात जास्त डॉल्फिन आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळाले 2397 आणि एकूण डॉल्फिन आढळले 6327. कोणती भारतीय विमा निगम कंपनी जी आहे ती जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मजबूत विमा ब्रँड म्हणली ती LIC. पहिल्या क्रमांकावर पोलंडची PZU नावाची कंपनी आहे. ग्लोबल इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट 2024 नुसार भारत जो आहे या रिपोर्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर ग्लोबल इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट 2024 मध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आहे म्यानमार. त्यानंतर ADR अहवालाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार एन चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्व श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचं स्थान 80व आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार भारत 4थ्या क्रमांकावर आहे, अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. 19व्या द वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार सगळ्यात आपण जर बघितलं तर आपण म्हणूया श्रीमंत व्यक्तींमध्ये, उच्च नेटवर्थ व्यक्तीमध्ये टॉपला USA आहे, भारत 4थ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, व्यक्तींची कोणत्या देशातील कोणत्या व्यक्तींकडे किती संपत्ती आहे. ठीक आहे, श्रीमंत व्यक्तींच्या बाबतीत जर बघितलं तर भारत 4थ्या क्रमांकावर येतो, अमेरिका पहिल्या क्रमांकावर येतो. द वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार आपल्याला भारताचं 4थ्या क्रमांकाचं स्थान बघायला मिळतं. भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारत 96 आहे, डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारत 38व्या क्रमांकावर आहे, सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे.
ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये भारत 14व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर बुर्किनो फासो हा देश आहे. भारत हवामान जोखीम निर्देशांकामध्ये 6व्या क्रमांकावर आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारत 10व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क आहे. QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स मध्ये भारत 25व्या क्रमांकावर आहे. टॉपला USA आहे. त्यानंतर फोर्ब्सच्या अहवालामध्ये आपण जर बघितलं 2025चा जो अहवाल आहे त्यामध्ये भारत 12व्या क्रमांकावर आहे. आता फोर्ब्सचा अहवाल जो आहे तो कशाशी संबंधित आहे हे इथं मात्र मेन्शन नाही, ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूया. ठीक आहे. यानंतर नीती आयोग वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 नुसार, ठीक आहे, नीती आयोगाने जो काही आपण म्हणूया वित्तीय आरोग्य, ठीक आहे, कोणत्या राज्यात किती पैसे आहे, कोणत्या राज्याचं वित्तीय आरोग्य कसं आहे, तर त्याच्या अहवालानुसार ओडिशा पहिल्या क्रमांकावर आहे, छत्तीसगड दुसऱ्या क्रमांकावर आहे, गोवा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे मेन जे काही रिसेंटली आलेले निर्देशांक 2025 मधले ते सगळेच ऑलमोस्ट बघितलेले आहे. वैज्ञानिक संशोधन आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी, ठीक आहे, आपण जर बघितलं तर रिसर्च आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली, तर केंद्र सरकारने आपण जर बघितलं सायंटिफिक रिसर्च अँड इनोव्हेशन साठी विज्ञान धारा योजना सुरू केलेली आहे. तर विज्ञान धारा योजना जी आहे मित्रांनो, तर ती आपण जर बघितलं 16 जानेवारी 2025 ला केंद्र सरकारने ही योजना जी आहे ती सुरू करायचं ठरवलं होतं. आता मार्च मध्ये ही योजना सुरू केलेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे ही योजना लागू केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय आनंद दिन 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर आंतरराष्ट्रीय आनंद दिवस जो आहे तो 20 मार्चला सेलिब्रेट करण्यात आला. ठीक आहे. आपण काय म्हणूया इंटरनॅशनल हॅपीनेस डे. तर आपण जर बघितलं तर पहिल्यांदा हा दिवस 2013 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला. 2012 मध्ये ठरवण्यात आलं की हा दिवस आपण सेलिब्रेट करायचा. युनायटेड नेशनच्या आमसभेमध्ये याला मान्यता मिळाली 2012 मध्ये, आणि 20 मार्च 2013 पासून हा दिवस दरवर्षी सेलिब्रेट करण्यात येतो. मग यावर्षी 13वी याची आवृत्ती होती. आपण जर बघितलं तर केअरिंग अँड शेअरिंग अशी याची थीम आपल्याला बघायला मिळते ज्या आंतरराष्ट्रीय आनंद दिवसाची. टाळता येण्याजोग्या अंधत्वाशी लढा देण्यासाठी व्हिजन 2020 इंडियाचा सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर व्हिजन 2020 इंडिया, ठीक आहे, हे जे काही कार्यक्रम आहे, हा जो काही उपक्रम आहे, तर त्याचे सदिच्छा दूत जे आहे मित्रांनो, तर ते कृष्णमाचारी श्रीकांत हे बनलेले आहे. ठीक आहे. तर कृष्णमाचारी श्रीकांत जे आहे तर ते व्हिजन 2020 इंडियाचे काय बनलेले आहे, तर सदिच्छा दूत बनलेले, जे माजी भारतीय क्रिकेट कर्णधार राहिलेले आहे आणि फलंदाज राहिलेले ओपनर. ठीक आहे. आपण जर बघितलं तर टाळता येण्याजोगे अंधत्व जे आहे, ठीक आहे, आपण समजून घ्या एखाद्याचा आंधळेपण जर दूर करू शकत असेल तर त्यांना नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी व्हिजन 2020 इंडिया हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर हा कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस यांनी संयुक्तपणे सुरू केलेला आहे. आणि त्याचे आता आपण जर बघितलं कृष्णमाचारी श्रीकांत सदिच्छा दूत म्हणजे ब्रँड अँबॅसेडर बनलेला आहे. आता महत्वाचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा बघून घेऊया. जसप्रीत बुमराह अलीकडे स्केचर्स नावाचा बुटाचा ब्रँड आहे तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर बनले. लेविज नावाचा ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर बनले दलजीत दोसांझ. फेडरल बँकेने आपलं ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं आहे विद्या बालन यांना. त्यानंतर केंद्रीय बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाच्या ब्रँड अँबॅसेडर बनल्या मनू भाकर. UN ग्लोबल क्लायमेट ब्रँड अँबॅसेडर बनले शुभ, पंजाबी रॅपर आहे. मध्य प्रदेश पर्यटनचे ब्रँड अँबॅसेडर बनले पंकज त्रिपाठी. थायलंड पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर बनले सोनू सूद. रश्मिका मंदना भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या ब्रँड अँबॅसेडर बनल्या. युनिसेफ इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडर आहे करीना कपूर खान. तंबाखू नियंत्रण विषयक ब्रँड अँबॅसेडर आहे PV सिंधू. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर एव्हरेडी इंडस्ट्रीजचे ब्रँड अँबॅसेडर आहे नीरज चोप्रा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर आहे महेंद्रसिंग धोनी. यानंतर पुढचा क्वेश्चन, द फ्युचर ऑफ फ्री स्पीचने एक संस्था आहे द फ्युचर ऑफ फ्री स्पीच, ठीक आहे, यांनी जाहीर केलेले जागतिक सर्वेक्षण निर्देशांक फ्री स्पीच 2025 मध्ये भारताचं स्थान काय, तर कोणत्या देशामध्ये लोकांना किती बोलण्याचं स्वातंत्र्य आहे यासाठी फ्री स्पीच 2025 हा निर्देशांक जाहीर झाला आणि यामध्ये भारताचं स्थान आहे मित्रांनो 24वा. कितवं, तर भारत 33 देशांमध्ये 24व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. द फ्युचर ऑफ फ्री स्पीच या संस्थेमार्फत हे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आणि या सर्वेक्षणाचं शीर्षक होतं हु इन द वर्ल्ड सपोर्ट फ्री स्पीच. ठीक आहे. तर असं टायटल होतं
या अहवालाचं, आणि मग हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये 33 देशांमध्ये भारत 24व्या क्रमांकावर राहिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे, दुसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क, तिसऱ्या क्रमांकावर आहे स्वीडन. ऑस्ट्रेलियन F1 ग्रँड प्रिक्स 2025 चे विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे? तर ऑस्ट्रेलियन F1 ग्रँड प्रिक्स जी आहे ती रेसिंग, जी काही छोट्या छोट्या कार ज्या असतात त्यांची रेसिंग, तर ती जिंकलेली आहे लँडो नॉरिस यांनी. कुणी जिंकली? लँडो नॉरिस यांनी. तर आपण जर बघितलं 14 ते 16 मार्च या दरम्यान मेलबर्न मध्ये अल्बर्ट पार्क ग्रँड प्रिक्स सर्किट या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लँडो नॉरिसने ही जी 5वी शर्यत होती ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलेली, तर त्यामध्ये पहिला क्रमांक, आपण जर बघितलं लँडो नॉरिसने ही 5व्यांदा ही स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं 5व्या शर्यतीतील. ओके, तर लँडो नॉरिसचे नाही, ही ऑस्ट्रेलियन, आता एकदा चेक करावं लागेल मला, पण मला असं वाटतंय की ही 5वी F1 रेसिंगची स्पर्धा होती जी लँडो नॉरिसने जिंकलेली आहे. माझं जर चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही एकदा काय करा, दुरुस्त करा. ठीक आहे, तर लँडो नॉरिस जो आहे तो ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर आहे. ठीक आहे, तर हा मूळचा कुठला आहे? तर ब्रिटनचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. मोस्टली ही स्पर्धा जी आहे मित्रांनो मॅक्स वेरस्टॅपन ने बऱ्याचशा स्पर्धा जिंकलेल्या आहे, पण यावर्षी लँडो नॉरिसने ही स्पर्धा जिंकलेली आहे. आता क्रीडा विषयक चालू घडामोडी बघूया. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बंदी घालणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर सोहली अख्तर. त्यानंतर 300 एकदिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? विराट कोहली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11,000 रन कोणी केले? रोहित शर्मा. त्यानंतर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 14,000 धावा कोणी केल्या? विराट कोहली. कोणत्या फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग ISL चे विजेते शील्ड जी आहे ती जिंकलेली आहे? तर मोहन बागान सुपर जायंट्सने. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त षटकार मारणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण बनला? रोहित शर्मा. चॅम्पियन्स ट्रॉफी साठी इव्हेंट अँबॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली होती? शिखर धवन यांची. मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप कोण जिंकली? विश्व राजकुमार यांनी. आणि आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप कोण जिंकली? पंकज अडवाणी यांनी. पुढील क्वेश्चन, मार्च 2025 मध्ये कोणत्या भारतीय लांब पल्ल्याच्या धावपटूवर डोपिंग उल्लंघनासाठी 4 वर्षाची बंदी घालण्यात आली? तर बघा मित्रांनो, अर्चना जाधव म्हणून खेळाडू आहे. ठीक आहे, तर यांनी काय केलेलं आहे, तर आपल्या शरीरामध्ये आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ड्रग्स घेतलेले आहे. त्यामुळे काय करण्यात आलं, यांच्यावर 4 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. तर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने यांना काय केलेलं आहे, तर अंमली पदार्थाचं सेवन केल्याबद्दल, डोपिंग विरोधी पदार्थाचं सेवन केल्याबद्दल त्या सेवनाची पुष्टी झाली आणि त्यानंतर यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर लांब पल्ल्याचे खेळाडू आहे, लांब पल्ल्याचे धावपटू आहे, म्हणजे आपण जर बघितलं लॉंग रेंज रनर आहे त्या, आणि त्यांच्यावर ही कारवाई नाडाने केलेली आहे, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने. ठीक आहे, तर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी खेळाडू जर त्यांचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ड्रग्स जर घेत असेल तर ते चेक करण्याचं काम करते. मग आपण जर बघितलं तर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीची जी काही स्थापना आहे ती 24 नोव्हेंबर 2005 आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि महासंचालक आहे आशिष भार्गव. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी शिष्टाचार पथक योजना कोणी सुरू केली? तर सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा करावी यासाठी शिष्टाचार पथक जे आहे मित्रांनो ते दिल्ली पोलिसांनी सुरू केलेलं आहे. तर शिष्टाचार पथक कोणी सुरू केलं सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी? तर दिल्ली पोलिसांनी. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण जर बघितलं हे जे पथक आहे ते प्रत्येक जिल्ह्यात किमान 2 विशेष पथकं तैनात केले जाणार आहे. ठीक आहे, 4 चाकी दुचाकी त्यांना पुरवली जाणार आहे. तर अशा प्रकारे फिरतं पथक असणारे, ठीक आहे, सार्वजनिक ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी या शिष्टाचार पथकांची नेमणूक केलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड किंवा छेडछाडीच्या घटना ज्या आहे त्या होत असतात, आपण ह्या बघत आहोत. मग त्या रोखण्यासाठी आपण जर बघितलं हे शिष्टाचार पथक जे आहे ते दिल्ली पोलिसांनी नेमलेलं आहे. दिल्लीच्या अलीकडे मुख्यमंत्री बनलेले रेखा गुप्ता, ज्या 4थ्या महिला मुख्यमंत्री आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनलेले आहे प्रवेश वर्मा. त्यानंतर विजेंद्र गुप्ता हे दिल्लीचे विधानसभेचे अध्यक्ष बनलेले आहे. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहे. आणि दिल्ली वक्फ बोर्डचे नवीन अध्यक्ष आहे अजीमुल हक. मार्च 2025 मध्ये एशियन फिल्म अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा मित्रांनो, मार्च 2025 मध्ये एशियन फिल्म अवॉर्ड्स आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे.
एक भारतीय चित्रपट आहे, पायल कपाडिया यांची त्यामध्ये भूमिका आहे आणि 18व्या एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला बेस्ट चित्रपटाचा अवॉर्ड मिळालेला आहे, ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट. ठीक आहे. आपण जर बघितलं त्याचं आयोजन 16 मार्च रोजी हाँगकाँग चीनमध्ये करण्यात आलं होतं. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट भारताचा आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या शहाना गोस्वामी संतोष चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट डायरेक्टर ठरले योशिदा दाईहाची टेकी कोमेत चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला सिन लाऊ पापा चित्रपटासाठी. मार्च 2025 मध्ये आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आरबीआय मध्ये कार्यकारी संचालक बनलेले इंद्रनील भट्टाचार्य. ठीक आहे. तर कार्यकारी संचालक म्हणून आरबीआय मध्ये एक पद असतं जे आर्थिक आणि आपण बघूया आर्थिक आणि धोरण संशोधन विभागाची देखरेख करण्याचं काम असतं. ठीक आहे. तर इंद्रनील भट्टाचार्य जे आहे तर ते रिझर्व्ह बँकेमध्ये 19 मार्च 2025 पासून कार्यकारी संचालक म्हणून त्यांची आता काम बघायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण जर बघितलं तर आरबीआयची स्थापना 1934च्या कायद्यानुसार 1935 मध्ये करण्यात आली होती. 1 एप्रिल 1935 मध्ये. आरबीआयचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये झालेलं आहे. आरबीआयचे गव्हर्नर आहे संजय मल्होत्रा. मुंबईमध्ये मुख्यालय आहे आणि जर कार्यकारी संचालक विचारला आता तर ते आहे इंद्रनील भट्टाचार्य. त्याचबरोबर पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ, पहिले भारतीय गव्हर्नर होते. सी डी देशमुख, चिंतानंद द्वारकानाथ देशमुख. आरबीआयची स्थापना यंग हिल्टन कमिशनच्या आधारे करण्यात आली होती, ज्याला रॉयल कमिशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आरबीआयचे गव्हर्नर बेनेगल रामाराव हे सगळ्यात जास्त काळ आरबीआयचे गव्हर्नर राहिलेले आहे. ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्या भारताचे असे कोणते पंतप्रधान आहे ज्यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम केलेले? तर मनमोहन सिंग. आरबीआय मध्ये सध्या आपण जर बघितलं तर काही डेप्युटी गव्हर्नर आहे एम राजेश्वर राव, स्वामीनाथन जे, टी रविशंकर, एम डी पात्रा. मार्च 2025 मध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 कुठे आयोजित केले जाणार आहे? ठीक आहे, किंवा करण्यात आलेले याचं आयोजन. तर याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे खेलो इंडिया पॅरा गेम्सचं. तर बघा मित्रांनो 20 मार्च ते 27 मार्च म्हणजे आयोजन झालेलं आहे आणि 27 तारखेपर्यंत होणार आहे. कुठं? तर खेलो इंडिया पॅरा गेम्सचं नवी दिल्ली या ठिकाणी. जवाहरलाल नेहरू स्टेडियम जे आहे, ठीक आहे, आणि इंदिरा गांधी स्टेडियम जे आहे, त्याचबरोबर डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज जी आहे, तर या ठिकाणी याचं आयोजन केलं जाणार आहे. शुभंकर लक्षात ठेवायचा उज्ज्वला आणि याची आवृत्ती दुसरीच आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्सची दुसरी आवृत्ती आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता अपकमिंग ज्या काही क्रीडा स्पर्धा होणार आहे तर कबड्डी विश्वचषक जो आहे मित्रांनो तो इंग्लंडमध्ये आयोजित केला जाणार आहे. ठीक आहे, 2025 मध्ये. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. आयसीसी महिला अंडर 19 T20 विश्वचषक झिम्बाब्वे न्यूझीलंडमध्ये होणार आहे. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 जपानमध्ये होणार आहे. यातल्या एखाद्या स्पर्धा झालेल्या सुद्धा असू शकतात. ठीक आहे मित्रांनो. पुरुषांचा FIH हॉकी विश्वचषक 2026 बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये होणार आहे. आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2028 चा जो आहे तो ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये होणार आहे. आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2030 चा युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमध्ये होणार आहे. 35वे उन्हाळी ऑलिम्पिक जे आहे 2032 मध्ये तर ते ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक जो आहे 2027 चा ODI चा तर तो दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. त्यानंतर हे खूप सारे आयसीसीच्या स्पर्धा आहे, एवढ्या लक्षात नाही ठेवलं तरी चालेल कारण खूप सारे T20चे विश्वचषक आहे, त्यानंतर वन डेचे विश्वचषक आहे. तर 2032 मध्ये T20 विश्वचषक कुठं होणार आहे? तर भारत आणि बांगलादेशमध्ये. उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2028 मध्ये कुठं होणार आहे? तर अमेरिकेमध्ये. आणि फिफा विश्वचषक 2026 मध्ये कुठं होणार आहे? कॅनडा, मेक्सिको आणि US मध्ये. तर फिफा लक्षात ठेवा, उन्हाळी ऑलिम्पिक लक्षात ठेवा. काय काय लक्षात ठेवायचं ते सांगतो. ठीक आहे, हे नाही ठेवलं तर चालेल, ही खूप पुढची गोष्ट झाली. ठीक आहे. त्यानंतर कबड्डी विश्वचषक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि हॉकी विश्वचषक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप. एवढ्या 5 स्पर्धा यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. देशातील पहिला सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट म्हणजे कचरा जो आहे तर त्याच्यापासून आपण जर बघितलं तर जे काही ग्रीन वेस्ट आहे म्हणजे आपण म्हणूया जो कुजणारा कचरा आहे तर त्यावरील प्रोसेसिंग प्लांट जो आहे तो कुठं उभारला जाणार आहे? तर देशातील पहिला पब्लिक
प्रायव्हेट पार्टनरशिपच्या आधारे म्हणजे खाजगी लोकांचा समावेश असेल, सरकारचा समावेश असेल, तर तो इंदोर मध्य प्रदेशमध्ये उभारला जाणार आहे. ठीक आहे. तर इंदोर येथे स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत जर बघितलं तर पहिला भारतातील सार्वजनिक खाजगी भागीदारी आधारित जो काही कचरा प्रकल्प आहे, ठीक आहे, हरित कचरा प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. त्याला आता मान्यता देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बाकी आता 2 टेस्ट क्वेश्चन. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारताचं स्थान सांगा आणि ऑस्ट्रेलियन F1 ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली हे तुम्ही मला सांगायचंय. त्याचबरोबर अभ्यासमित्रच्या ज्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत तुम्ही जॉईन करू शकता. या बॅचेस मध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज सगळ्याच गोष्टींचा समावेश आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या नोट्स पॅक आहे जो तुम्ही परचेस करू शकता. आज माझं ऍप्लिकेशनवर लेक्चर असेल बघा मित्रांनो, एक 10:30 किंवा 11 वाजता. ठीक आहे. आणि दुसरं लेक्चर असेल एक 12:30 वाजता. तर हे 2 लेक्चर माझे असणार आहे. ठीक आहे. ऍप्लिकेशनवर एक सायन्स असेल आणि एक पॉलिटिक्स असेल. आणि त्याचबरोबर बाकी हर्षाली मॅडमचे आणि या मॅडमचे लेक्चर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर थांबूया मित्रांनो, आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.